नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय मुंबईमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्या हाय अलर्ट जारी करण्याचं कारण सुद्धा तशाच प्रकारचं आहे। कारण काल आपण पाहायला गेलं तर निश्चितच आजची तारीख आहे ती म्हणजे 11 नोव्हेंबर। 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी म्हणजे जवळपास 6:50 सुमारास लाल किल्ल्याच्या समोरील परिसरामध्ये मोठा बॉम्ब ब्लास्ट जो झालेला आहे दिल्लीमध्ये। आणि या बॉम्ब ब्लास्ट मध्ये पाहायला गेलं तर जवळपास आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून जवळपास 25हून अधिक जण जखमी असल्याची माहिती सध्या समोर येत आहे आणि या जखमींवरती सध्या उपचार जे आहेत सुरू आहेत। मात्र हा जो बॉम्बस्फोट होता तो नेमका कसा झाला या सगळ्याचा तपास हा दिल्ली पोलिसांकडून घेतला जात आहे। त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब असेल, बॉम्बशोधक पथकाचं आहे, यासोबतच अनेक पोलीस यंत्रणा ही घटनास्थळी दाखल झालेली आहे। साधारणतः काल जर आपण पाहायला गेलं तर भयावह अशी परिस्थिती या दिल्ली परिसरातील लाल किल्ल्याच्या समोरील परिसरामध्ये होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा जी आहे ती तैनात त्या ठिकाणी करण्यात आली। मात्र साधारणतः पाहायला गेलं तर ज्या प्रकारे या गाडीमध्ये I-20 जी गाडी म्हटली जात आहे त्यामध्ये जो बॉम्बब्लास्ट झालेला आहे तो नेमका बॉम्बब्लास्ट कशा प्रकारे झाला, सुरुवातीला ज्या प्रकारे याची माहिती घेतली जात होती तेव्हा प्राथमिक माहितीनुसार CNGचा ब्लास्ट झाल्याचं बोललं जात होतं। मात्र ज्या प्रकारे हा ब्लास्ट झालेला आहे त्याच्यामध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागतो, 8 जण दगावतात आणि जवळपास 25हून अधिक जण जखमी होतात। त्या प्रकारे हा CNGचा स्फोट नसून हा बॉम्ब ब्लास्ट असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। त्या पार्श्वभूमीवरती तपास सुद्धा तशाच प्रकारचा सुरू आहे। दरम्यान यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आता कुठेतरी टेररिस्ट प्रकरण म्हणजे टेररिस्ट या ठिकाणी साधारणतः पाहायला गेलं तर टेररिझमची बाजू या सगळ्यामध्ये कुठे आहे का याचा तपास सुद्धा केला जात आहे। साधारणतः पाहायला गेलं तर राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटानंतर महाराष्ट्रामध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। देश हादरवणाऱ्या या स्फोटामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। अनेक जण जखमी सुद्धा आहेत। केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देशातील सर्व राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। साधारणतः आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र पोलीस यंत्रणा ही युद्ध पातळीवर सतर्क झाली असून राज्यात महत्वाच्या शहरांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मग मुंबई एअरपोर्ट असेल, नागपूर एअरपोर्ट असेल, दिल्ली एअरपोर्ट असेल, साधारणतः आपण महाराष्ट्राबद्दल बोलत आहे मात्र देशभरातील सर्व एअरपोर्ट आणि साधारणतः महाराष्ट्रातील प्रमुख शहर, प्रमुख स्थळं, पर्यटन स्थळं सर्वांची सुरक्षा जी ती वाढवण्यात आलेली आहे। साधारणतः पाहायला गेलं तर रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि धार्मिक स्थळं पोलीस छावणीचे स्वरूप या ठिकाणी आलेले आहे। दिल्लीत एका उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देशामध्ये जी ती खळबळ माजलेली आहे। दरम्यान साधारणतः पाहायला गेलं तर या जीवघेण्या स्फोटानंतर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, शिर्डीसह प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। प्रमुख शहरांमध्ये नाकाबंदी सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। त्यानुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर राज्यातील सर्व प्रमुख शहरात पोलिसांनी नाकाबंदी सुरू केलेली आहे। रात्री उशिरापर्यंत वाहन तपासणी, लॉज तपासणी आणि संशयितांची चौकशी जी ती सुरू होती। आता सुद्धा साधारणतः तपासणी असेल, चौकशी जी असेल ती सुरू असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून तपास जो तो घेतला जात आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस जो या सगळ्याचा तपास घेत आहे। दरम्यान आपण पाहायला गेलं तर पुण्यात पोलिसांकडून रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणांवर BDDS पथक, डॉग स्क्वॉड आणि बॉम्बशोधक पथकांची साधारणतः तपासणी मोहीम राबवली जात आहे। लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल संयुक्तपणे प्रवाशांच्या बॅगा आणि पार्सल तपासत आहेत। पिंपरी चिंचवड पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून शहरातील प्रवेशद्वारांवर तपासणी पोस्ट उभारण्यात आलेले आहेत। प्रत्येक वाहनाची तपासणी करून संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात येत आहे। राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। दिल्लीतील घटनेनंतर राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांनाही विशेष सुरक्षा कवच देण्यात आलेले आहे। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पोलिसांकडून सर्व प्रवेशद्वारांवर नाकाबंदी सुरू असून राज्यभरातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुद्धा केली जात आहे। साई दरबारी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी अहमदनगर जिल्हा पोलीस हाय अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतर शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात देखील मेटल डिटेक्टर भाविकांची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे। मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा ही सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे। याशिवाय मुंबईतील प्रमुख स्थळ असलेल्यापैकी सिद्धिविनायक मंदिरामधील सुद्धा
सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। सर्व गेटवरती पोलीस यंत्रणा तैनात असून प्रत्येकाची तपासणी त्यानंतर हार असेल नारळ असेल प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश जो तो दिला जात आहे। त्यासोबतच मुंबईत उच्च सतर्कता सीएसएमटी स्थानकावरती सुद्धा सतर्कता ही घेतली जात आहे। दरम्यान डॉग स्क्वॉड असेल संशयास्पद बॅगा असतील वस्तूंची तपासणी ही केली जात आहे। माहीम रेतीबंदर आणि सागरी किनाऱ्यांवरती सुद्धा पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मुलामध्ये ज्या ठिकाणाहून ही जी घटना दिल्लीतील लाल किल्ल्यासमोरील परिसरामध्ये घडली आहे त्या पार्श्वभूमीवरती कोणकोणत्या ठिकाणाहून काय काय घडू शकतं या सगळ्याचा आढावा घेऊन या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ जी ती करण्यात आलेली आहे। यानंतर राज्यभर पोलीस सतर्क तर नागरिकांना सुद्धा पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने गस्त चौकशी आणि तपासणी सुरू आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय। दरम्यान विमानतळावरील सुद्धा साधारणतः आपण पाहायला गेलं तर सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ जी ती करण्यात आलेली आहे। दरम्यान आपण देशाचं म्हणजे भारतासह संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काय काय घटना घडवेत या सगळ्याची आढावा आज आपण घेतलेला आहे। कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारे आपण जर पाहायला गेलं तर सध्या हाय अलर्ट वरती मुंबई आहे, हाय अलर्ट वरती महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरं आहेत। या सगळ्याची माहिती जी आहे ती आपण जाणून घेतलेली आहे लाईव्हच्या माध्यमातून। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नेमका आता काय निर्णय घेतला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई।